टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोमवारी सायंकाळी 7:30चा वेळ होता, ज्यावेळेस दंगा भडकला त्यावेळेस दंगेखोर याच भागात पहिल्यांदा आले आणि माधुरी पेशणे यांच्या घरावर पहिला हल्ला जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला। म्हणजे घरासमोरच्या गाड्या पाडल्या, दगडं फेकणं सुरुवात केल्या, पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला, त्यासोबतच घरात शिरण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस 3 महिला घरी होत्या आणि त्यांच्यामध्ये प्रचंड भीती होती। काय घडलं तेव्हा? घरी कोण कोण होतं? मी, माझी सासूबाई आणि माझी मुलगी, आम्ही तिघीच घरी होतो। माझा मुलगा घरी येत होता, त्याच्यासाठी दार उघडलं तर माझा मुलगा, त्याचा मित्र आणि त्यांच्यासोबतच पोलिसांवर दगडफेक करत होते ते धाकाच्यानी। ते पोलीस पण आमच्या घरात आले आणि त्यांच्या सोबतच माझे मिस्टर पण सोबतच आले। महिलाच घरी होत्या, भीती वाटत असेल कारण की ते सगळे किती जण होते घराच्या? ते 500 ते 1000च्या जवळपास होते लोक, एकदम धावतच आले होते। काय करत होते घरात? काही नाही, ते आतमध्ये अंधागो जाओ असे बोलत होते आणि ते त्याचे काहीतरी दगड फेक केले आमच्यावर। ते पोलीस येताना दिसले तर जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला? नाही, आमची कार जाळली पूर्णपणे आणि घरावर दगड फेकले। गाडी, टू व्हीलर जाळण्याचा प्रयत्न? गाडी पाडली होती जाळण्याकरता, पण ते समोरचे 1-2 मोमेडियन आले त्याच्यामुळे ते वाचवली आमची त्यांनी गाडी, नाही तर गाडी पाडली होती जाळण्यासाठी। भीती वाटत होती प्रचंड त्यावेळेस? हो, भीती तर वाटत होती, पण ते आता घरचे लोक म्हटल्यावर थोडंसं हिम्मत करून तुम्ही पोलिसांना आश्रय दिला? मी पोलिसही आपला जीव वाचवत तुमच्या घरी आले? हो, 6 जण होते, 4 जेंट्स होते आणि 2 लेडीज, त्यांना पण आतमध्ये घेतलं मी। का ते पोलीस तुमच्या घरात आले, त्यांचा जीव तुम्ही वाचवला? ते पोलीस धावत आले आणि म्हणाले की आम्हाला आतमध्ये घ्या, आमचा जीव वाचवा। आम्ही दार उघडलं, त्याच्यामध्ये एक PI होता, एक PSI होता आणि 2 कॉन्स्टेबल होते आणि 2 लेडीज सिपाई होते। त्यांना घेतलं आतमध्ये, त्यांना पाहून दगडफेक केली आमच्या घरावर। तेवढ्यात मी पण आलो, मला पण दगड लागला। मला दगड लागला? हाताला माझ्या इजा झाली आहे। भीती वाटत होती? बापरे, इतकी मोठी जखम झाली? हो। तुम्ही कुठे होते जेव्हा दगड लागला? एकदम गेटवर होतो, पटकन गेट बंद केला आणि आतमध्ये आलो। तो मध्ये एक दगड लागून गेला माझ्या हाताला। बरं झालं की माझ्या डोक्याला लागला नाही, डोकं फुटलं असतं। भीती वाटते आता 3रा दिवस आहे। हो, आता अजूनही भीती आहे की समोरचा एरिया अजून काय काय होऊ शकते काय सांगता येत नाही अजूनही। मला भीती वाटते? हो, भीती तर वाटत आहे, पण आता काय करणार आहे। नक्कीच काकांना दगड लागलेला आहे, दाखवता येते हे बघा। म्हणजे लोकही, म्हणजे पोलिसांव्यतिरिक्त या परिसरातले लोकही जखमी झाले बघा। ही इजा आपण बघू शकतो या ठिकाणी। सुदैवाने त्यांच्या डोक्याला इजा झाली नाही, दगड लागला नाही, नाही तर नुसती प्रकार घडला असतं हे बघा। अशा प्रकारे अनेक लोक जे आहे त्या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहे। पेशणे परिवाराचं दुःख जे आहे ते मोठं आहे, कारण की दंगाच इथनं सुरुवात झाला। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।